महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होताना पाहायला मिळेल। यंदाच्या अधिवेशनातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत। हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अशी दोन स्वतंत्र कार्यालये दोन वेगवेगळ्या पक्षांना देण्यात आल्याचं पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधिमंडळातलं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं हा अनेक वेळा प्रश्न निर्माण व्हायचा आणि त्यामुळे मागच्या ज्यावेळेस आपण मुंबईतलं अधिवेशन आपण पाहिलं पावसाळी अधिवेशन त्यावेळेस देखील वेगवेगळं कार्यालय देण्यात आलं नव्हतं। आता मात्र हे हिवाळी अधिवेशन पार पडते आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये हे आपण सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कार्यालय पाहिलं आणि आता आपण वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय आता आपण पाहणार आहोत। अजित पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावांच्या पाट्या देखील या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनेते अशा पद्धतीची ही पाटी या ठिकाणी पाहतोय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या देखील नावाची या ठिकाणी पाटी लावण्यात आलेली आहेत। मुख्य प्रतोद विक्रम काळे यांच्या नावाची पाटी आपण या ठिकाणी पाहतोय। एकंदरीतच ही दोन महत्त्वाची कार्यालय करण्यात आलेली आहेत। याआधी पक्षात फूट पडल्यानंतर ही कार्यालय नव्हती। आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही पक्षांसाठी ही स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे महत्त्वाचं नागपुरातलं आपण विधिमंडळातलं कार्यालय पाहतोय आणि समोरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं देखील कार्यालय करण्यात आलेलं आहे। तिथं नेमक्या कोणाकोणाच्या नावांच्या पाट्या लागल्यात हे देखील आपण पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारणपणे दीड अडीच वर्षापूर्वी फूट पडली आणि त्यानंतर विधिमंडळातलं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं असणार या संदर्भातले वाद सुरू होते। मध्यंतरीच्या काळात पक्षाचे विधिमंडळातल्या सुनावण्या पार पडल्या आणि निर्णय देखील झाले की कुणाला कोणतं कार्यालय मिळणार या संदर्भातला निर्णय झाला। मात्र यावर्षी आता हे बदल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयाचे। शशिकांत शिंदे मुख्य प्रतोद आहेत विधान परिषद, त्यांच्या देखील नावाची या ठिकाणी पाटी पाहतोय। तर पहिल्यांदाच जितेंद्र आव्हाड गटनेते झालेत। यासोबतच RR पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील जे पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलेत ते मुख्य प्रतोद आहेत पक्षाचे, त्यांच्या देखील नावाची आपण पाटी पाहतोय। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीनंतर आता दोन वेगवेगळी कार्यालये दोन्ही पक्षांसाठी करण्यात आलेत आणि विधिमंडळाच्या आजच्या अधिवेशनामध्ये आता दोन्ही पक्षाचे जे आमदार आहेत ते वेगवेगळ्या कार्यालयात बसताना पाहायला मिळतील। ज्यावेळेस मुंबईत अधिवेशन असायचं त्यावेळेस अनेक वेळा आमदारांच्या अडचणी व्हायच्या। नेमकं विधानमंडळातलं कार्यालय कोणाचं हा प्रश्न असायचा, त्यावेळी त्यांना बसायची अडचण व्हायची। आता मात्र विधिमंडळाकडून ही अडचण सोडवण्यात आली आहे आणि दोघांनाही वेगवेगळी कार्यालय देण्यात आल्यात। कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।